तर मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी विरोध करणारी काँग्रेस एकटी पडणार का अशी चिन्ह आहे। कारण मुंबईसाठी ठाकरेंची युती करण्याबद्दल चर्चा करण्याचं राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये ठरले। त्यामुळे काँग्रेसला डावलून शरद पवार दोन्ही ठाकरेंसोबत जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी विरोध करणारी काँग्रेस आता एकटी पडण्याचे चिन्ह आहे। पवारांनी मुंबई महापालिकेसाठी आज पक्षाची बैठक घेतली। मुंबईसाठी ठाकरेंसोबत युती करण्याबद्दल चर्चा करण्याचं राष्ट्रवादीच्या या बैठकीत ठरलंय। ठाकरेंशी चर्चा करण्याचं पवारांचं ठरलं, त्यामुळे आता मुंबईमध्ये काँग्रेस एकाकी पडल्याचं चित्र स्पष्ट झालंय। असं साहेबांची भूमिका दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्पष्ट आहे की भाजपला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं। समजूत काढणार मी बोललो तेवढंच बोलीन, मी समजूत काढणार की नाही ते त्यांना माहिती। सुरुवातीपासूनच मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी पवार सकारात्मक होते। काँग्रेसचा मात्र मनसेला सोबत घेण्यास विरोध होता। काँग्रेस पक्ष हा अमिबाव सारखा आहे, इथे पण पाय 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 आहे। मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे, म्हणजे मेंदू म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे आहे, पायांकडे आहे की मेंदूकडे आहे। अमिबा कसा तग धरतो हे विज्ञान सांगतं आणि रंग कसा बदलला जातो हे राजकारण सांगतं। त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हानं पाहून घाबरून सरड्यासारखे रंग बदलण्यापेक्षा काँग्रेस पक्षाकडे अमिबासारखी तग धरून आव्हानं झेलण्याची क्षमता आहे, एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे। मुंबईमध्ये दोन्ही ठाकरेंची युती फिक्स आहे। त्यात पवारही उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्यानं काँग्रेस काय करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। विशेष म्हणजे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्याबाबत शरद पवारांची भेट घेतली होती। दुसरीकडे मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यावरून काँग्रेस नेत्यांमध्येही विसंवाद असल्याचं दिसतंय। आम्हाला जे आहे, जे कायदा हातात घेतात त्या ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात, त्या गोष्टीला आमचा विरोध आहे। आम्ही देशाचे संविधान मांडणारी मंडळी आहोत। समता बंधुता न्याय स्वातंत्र्य या विषयावरती आमचा विश्वास आहे। कोणाला मारणं झोडणं हे आम्हाला त्या ठिकाणी पटत नाही आणि त्याच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा तुझ्याशी जुळत नाही। पण पवार साहेबांनी जे भूमिका घेतली, आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत। आता पवारांच्या ठाकरेंशी चर्चा करण्याच्या भूमिकेमुळे मुंबईमध्ये काँग्रेस एकाकी पडल्याचं दिसतंय। परभणीच्या पाथरीमध्ये भाजपनं हर्षवर्धन सपकाळांना काळे झेंडे दाखवले। फडणवीसांचा त्यांनी उल्लेख त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर सपकाळांच्या विरोधामध्ये भाजप आक्रमक झाली। भाजपकडून देवेंद्र फडणवीस जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या। परभणीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी सपकाळांना काळे झेंडे दाखवले। सपकाळांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले।